कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, कुठे चाललात? देवाच्या पाय पडायला चाललात ना? बाबा शुद्धीवर आले, देवच पावला म्हणायचं। मी पण येते खाली। एक मिनिट, काय चाललंय तुझं? आले ना बाबा शुद्धीवर, मग कशाला पडायचं पाया देवाच्या? मग एवढ्या घाईघाईत कुठे निघालात तुम्ही? कुठे म्हणजे काय, ऑफिसला निघालो, हाफ डे मिळेल मला। काय? हा, अहो पण सेट बोल, उशीर होतोय मला, जाऊ दे ऑफिसला। नाही म्हणजे बाबा एवढे ऍडमिट असताना आम्हाला सगळ्यांना असं सोडून तुम्ही ऑफिसला निघताय अशा वेळी? आता बाबा आले ना शुद्धीवर, तो जयंत आहे, हरीश आहे, सिद्धू आहे, आईला तर केवढी कामं असतात, ती पण आहे इथे हॉस्पिटलमध्ये। बरं, तिला आधार द्यायला जान्हवी आणि भावना तू आहे, सखत दळवी कुटुंब आहे, माझी काय गरज इथे? तेवढं ऑफिस होऊन जाईल, हाफ डे मिळेल मला, कळत नाही तुला? खरंच की मग मला हे सुचलंच नाही हो। तुमचं डोकं कसं चालतं ना ऐनवेळी? खरंय तुमचं, ऑफिस बुडायला नको ना, खालपर्यंत येते। पटकन पटकन पटकन। हरीश, नको काळजी करूस, शुद्धीवर आलेत नाही, बाबा लवकर बरे होणार आहे। हो, काही नाही होणार आई आपल्या बाबांना, आपले बाबा लवकर ठीक होणार। आई, एक विचारायचं होतं, ते दुकानात कोणीच नाही अगं, विचार करत होतो दुकानात जावं। जा ना मग तू, इतकी काळजी करू नकोस, त्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोत ना। जा तू। आई, नक्की ना? हो रे बाळा, जा। हा, येतो। मॅडम, पेशंटला थोडी आरामाची गरज आहे, हे सलाईन संपेपर्यंत तुम्ही थोडं बाहेर थांबता का प्लीज? थांबा थांबा जरा। काय झालं? नाही म्हणजे माणूस म्हणून आतून काहीच वाटत नाहीये तुम्हाला? माणूस म्हणून आतून काहीच वाटत नाहीये का? कसं वागताय तुम्ही? काय बोलतेस तू? हॉस्पिटलमध्ये होत आपण, बाबांचा ऍक्सिडेंट झालाय, आत्ता शुद्धीवर आले, ते निश्चित पडूनच आहेत ते आणखी। अशा वेळी बाबांनंतर घरचे मोठे म्हणून तुमच्याकडे आशेने बघतायत सगळे, आणि तुम्ही काय करताय? कुटुंबाला आधार द्यायचा सोडून तिथनं पळ काढताय। ए, तू असं बोलतेस जसं काय मी मजा मारायला निघालोय? कामावरच निघालोय ना, कामावर गेलो तर पगार येईल, तो आपल्या संसाराच्या उपयोगी पडेल। पगार, पैसा, हिशोब या पलीकडे तुम्हाला काही सुचतच नाही, विसरलेच मी। आई खचल्यात, बहिणींचे रडून रडून हाल झालेत, कसं बघवतं तुम्हाला त्यांच्या चेहऱ्याकडे? का तिथेही पैसाच दिसतो तुम्हाला? डोकं फिरलंय का तुझं? मी जे काय करतोय ते सगळं आपल्यासाठीच करतोय ना। तुमच्यासाठी, हे जे काही करताय ना तुम्ही तुमच्यासाठी करताय, बाकी कुणासाठीच काही करत नाही आहात तुम्ही। हो, माणसांपेक्षा पैसा महत्वाचा वाटायला लागलाय तुम्हाला, लक्षात येतंय तुमच्या? मी कधीच म्हटलं नाही तुम्हाला मला हे पाहिजे ते पाहिजे, अमुक द्या ढमुक द्या, इतका पैसा द्या, कधीच म्हटलं नाही मी तुम्हाला। बास झालं। नाही, घरासाठी किटकिट केली असेल मी, पण 4 खोल्यांच्या मोठ्या घरापेक्षा मला राहत्या घरातली माणसं महत्वाची वाटतात, त्यांच्यावर जास्त जीव आहे माझा। तुमच्यासारखं नाही प्रत्येक वेळी पैसा पैसा आणि पैसा। बास झाला, खूप बोलतेस। बोलायचं बाकी आहे माझं अजून, एवढंच नाहीये, एवढ्यावरच नाही थांबणार आहे मी। मला कळत नाही
पैशांचा विषय निघतो तेव्हा फोन आल्याचं नाटक करून तुम्ही कानाला फोन लावून तिथनं पळ काढता. काय वाटत असेल मला? बायको म्हणून लाज वाटते मला, कळलं? एवढंच काही केलं नाही की त्याचा गाजावाजा करत सुटता, गावभर सांगत सुटता, हे केलं हे केलं हे केलं. आई बाबांनी काय काय नाही केलं तुमच्यासाठी? काय कमी केली तुम्हाला? ते वागतात तुमच्यासारखे, ते सांगत सुटतात गावभर. त्यांचं कर्तव्यच आहे. हा, मग तुमचंही कर्तव्य आहे त्यांना सांभाळणं. झालं तुझं? नाही, फक्त एवढंच सांगेन की तुम्हालाही एक मुलगा आहे, विसरू नका तुम्ही. आणि तुम्ही जे काही वागताय ना ते सगळं वरत बघतोय. उद्या जर तो मोठा झाला आणि तुमच्यासारखं वागला ना तर नवल वाटून घेऊ नका. तेव्हा कळेल तुम्हाला तुम्ही काय वागताय ते. पैशांच्या हिशोबापेक्षा ना माणसांना, माणसांच्या भावनांना महत्व देऊन बघा जरा. तुकटीने समाधान मिळेल हो. काय बावळट बाई आहे. ते भावनिक होऊन डोक्याला डोकी लावून रडत बसलं म्हणजे घर नाही चालत. पैसे कमवावे लागतात त्यासाठी. हे राहणार घरी बसून. काय करणार आहे हिला? जाऊ दे, मी जातो ऑफिसला. भावना, औषधं सांगितलीत ना डॉक्टरांनी? तुला पैसे लागतील ना? तू काही काळजी करू नको, मी बघते त्याचं सगळं. औषधं आणून दे आणि मग तू जा कामावर. उगाच सुट्टी नको. आई अगं काय बोलतेस तू? बाबा इथे ऍडमिट असताना मी ऑफिसला कशी जाऊ? मन तरी लागेल का माझं तिकडे? मी थांबते इथे. हो आई, ताई बरोबर बोलते. उलट मी तर तुला सांगते, उलट तू घरी जाऊन आराम कर. खरं तर तुला आरामाची गरज आहे, हो की नाही ताई? हो, मी यांना सोडून कुठेही जाणार नाहीये. आणि हे बघ, सगळ्यांनी इथे थांबायची गरज नाही. तू एक काम कर छान, तू घरी जा हा, आणि मग निवांत ये. नाही आई, मी तुला आताच सांगते, तुम्हाला अजिबात घरी जायचा आग्रह करू नकोस. जोपर्यंत बाबा पूर्णपणे बरे होत नाहीत, माझ्याशी बोलत नाहीत, तोपर्यंत मी इथून कुठेच हलणार नाहीये. अगं व्हॉट? म्हणजे बाबांना डिस्चार्ज मिळेपर्यंत जानू घरी येणार नाही, माझ्यापासून लांब राहणार? इम्पॉसिबल. तरी काय बोलतेस तू? तुझं लग्न झालंय आता, आई, मी जावई बापू सांगितलंय आहे. ना तुला, मी इथेच थांबणार आहे तुम्हा सगळ्यांसोबत. मी जाते बाबांपाशी. तू काळजी करू नको, मी गोळ्या घेऊन येते. हा, आले. आई ते बरं झालं तू आलीस. घरी वरद आनंदी एकटे असतील ना, त्यांच्या खाण्यापिण्याची आवाज झाली असेल बघ. सासूबाईंनी पण औषध घेतलं नाही घेतलं काही माहिती नाही. तू घरी जा, जरा त्यांच्याकडे लक्ष देशील. हो आई, ते ठीक आहे, पण इथलं काय? इथे तुम्ही कुणीच काही खाल्लेलं नाहीये अहो. इथलं ना, इथलं आम्ही बघू. मी आहे ना, तू आधी घरी जा बघू. बरं ठीक आहे, मी पर्स घेते आणि मग निघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.